नमस्कार, नाट्य रसिकोच्या आजच्या भागात सगळ्यांचं स्वागत आहे। शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नकळत सारे घडले या नाटकावर आपण आज चर्चा करणार आहोत। नाटकातले कलाकार श्वेता पेंडसे आणि आनंद इंगळे आपल्या बरोबर आहेत। नमस्कार। शेखर आणि विजय केंकरे पण आहेत। नमस्कार। पहिला प्रश्न शेखर, ही आयडिया कशी सुचली? खरं तर प्रत्येक नाटककाराला प्रत्येक नाटकाबद्दल हा प्रश्न विचारला जातो की ही आयडिया कशी सुचली, आणि याचं उत्तर देणं खरंच कठीण असतं। जयवंत दळवींनी याच्याबद्दल एक फार छान किस्सा सांगून ठेवला आहे की तुम्ही जर याचं उत्तर असं दिलं की अमुक एक घटना घडली, माझ्या आजूबाजूला शेजारी नात्यात हे घडत होतं आणि तिथून मी हे घेतलं, तर लोक लगेच म्हणतात की बघा, म्हणजे यांचं ओरिजिनल काहीच नाही, शेजारी दिसलं ते त्यांनी आपलं लिहून काढलं आणि ओरिजिनल सुचलंय, मी कुठंच पाहिलेलं नाही असं सांगितलं की ते म्हणतात याला वास्तवाचा काही आधारच नाही, हे अंथरुणातून उठले आणि लिहायला बसले। तर यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी मी सुमारे 22 वर्षापूर्वी हे नाटक आलं आणि त्यावेळेला ना माझ्या म्हणजे मी सुद्धा कॉलेजमधनं नुकताच बाहेर पडलेलो होतो, आम्ही सगळेच आनंदही होता त्यावेळेला, एकांकिका ते जग नवीन या क्षेत्रात काय करायचं असं धडपडत होतो आणि त्यावेळेला आजूबाजूला म्हणजे याच्यात माझ्या सगट वास्तवाचं भान नसल्यामुळे वेड्या वाकड्या ॲक्टिव्हिटीज करणं हे सगळ्यांचंच चालू होतं। मात्र ह्या सगळ्यातनं मला धक्का बसावा अशी एक घटना घडली, ती अशी होती की पुण्यामध्ये एक दिवस असा प्रकार घडला, एक मुलगा रस्त्याने चाललेला होता बालगंधर्व थिएटरच्या पुलावरून आणि जाताना त्याला असं दिसलं की एक माणूस गुंडांचं आणि त्याचं काहीतरी बाचाबाची चाललेली होती आणि बोलता बोलता त्यातल्या एका ग्रुपमधल्या एकाने सुरा काढला। तर एरवी अत्यंत शांत पापभीरू सज्जन असलेला हा मुलगा भयंकर त्या दिवशी त्याच्या डोक्यात काय वारं शिरलं माहीत नाही आणि तो जाऊन त्यामध्ये पडला इतरांना वाचवायला आणि त्याच्यातून पुण्यात खूप गदारोळ झाला। मग तो सुरेवाला जो होता तो त्याच्या मागे लागला, काही काळ पाठलाग झाला आणि अशी एक मोठी पेपरात बातमी आली आणि ह्याच्यावर काय होतं, असं काही घडलं की मग पुढे ती अटक झाली वगैरे आणि 2 दिवसांनी अशी बातमी आली की तो जो सुरा घेऊन पळणारा माणूस होता तो योगायोगाने एका मोठ्या टोळीतला एक नामचीन गुंड वगैरे निघाला। त्यामुळे हा जो मुलगा पळत होता पहिला त्याचं पेपरात खूप कौतुक झालं की, आणि काही असे समाजात लोक असतात जे नेहमी वाचकांच्या पत्रात असं लिहितात की समाजाला असे तरुण हवेत, हे भगतसिंगाचा आदर्श असलेली अशी मुलं पाहिजेत वगैरे। याचा त्या मुलावर असा परिणाम झाला की तो स्वतःला खरोखर असं समजू लागला की समाजाला माझी गरज आहे। म्हणजे ह्या मुलाशी पुढे योगायोगाने माझी गाठ पडली आणि तो हातात त्या वर्तमानपत्राची ती जी बातमी होती त्याच्या 5-50 झेरॉक्स काढून फिरायचा आणि कुठेही वाद झाला, भांडण झालं, म्हणजे तो अनेकदा हॉटेलमध्ये चहाचे पैसे देताना सुद्धा म्हणायचा की पैसे कसले मागता, समाजाला माझी गरज आहे, हे बघा इथे पेपरमध्ये लिहून आलेलं आहे। ही जी घटना आहे ना, ह्याच्यात मला कुठेतरी असं वाटतं की एखाद्या क्षणी तुम्हाला, आता हे काय एक माणूस बोलला आणि हे घडतं असं नाहीये, पण त्या मुलाचं नाव कुलकर्णी होतं, मी त्याच्याशी नंतर बोललो योगायोगाने, आणि ह्याचा जेव्हा मी मागोवा घ्यायला लागलो ना की असं का होतं, तर ते मला जेव्हा समजायला लागलं मग लक्षात आलं की अरे मी स्वतः आणि काही प्रमाणात माझ्या आजूबाजूची मुलं अशा स्टेजमध्ये सापडलेली आहोत। म्हणजे त्यावेळेला पुण्यामध्ये गांधी चित्रपटाचं शूटिंग फार जोरात होतं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते शूटिंग होतं आणि कुणीही कोणालाही सांगायचं की अरे गांधी सिनेमात तुला रोल आहे, तू टक्कल करून जा ना। बरं तेव्हा ते रामायण वगैरे मालिका जोरात झालेल्या होत्या, त्यामुळे मायथॉलॉजिकल मालिकांचं थोडंसं पेव आलं होतं, तर कुणीही सांगायचं अंगाला निळा रंग फासून जा, तुला ते शंकराच्या रोलला घेतील, आणि मुलं जायची। तर हे का होतं हे मला कुठेतरी त्या कुलकर्णीच्या उदाहरणातनं सापडलं। आता काही वर्षांनंतर मला विचार केल्यावर असं वाटतं की यात त्याचं बीज असावं, मला त्यावेळेला हे कळलेलं नव्हतं, हेही तितकंच खरंय। पण मग विजय दादा, आता शेखर म्हणाला की हे 22 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे,
तर मग आता इतक्या वर्षांनी हे परत करावं तुला का वाटलं? कारण ते जे मुलाची जी भूमिका आहे त्याला ॲक्टर बनायचं. आता इथे हल्ली आपल्याकडे एवढे ॲक्टर्स आहेत आणि त्याला एवढा वाव आहे हल्ली, तर ते थोडंसं डेटेड वाटू शकतं का, किंवा डेटेड इनफॅक्ट वाटत नाही? एकतर जे निर्माते नितीन नाईक आणि राहुल पेठे यांना ते करायचं होतं, ही त्याच्यातली वस्तुस्थिती. मला असं वाटलं की कुठलंही नाटक जे मी समजा बसवलेलं, मी फार माझी नाटकं रिवाईव्ह केली नाही आहे, पण ते माझ्यासाठी रिवायवल नाही, ते रिव्हिजिटिंग असतं. मग तुम्ही रिव्हिजिट करायचं असं म्हटल्यानंतर काय आहे आज, म्हणजे आज 50 ऑडिशन्सला रिजेक्ट झालं तर त्या मुलाला कळेल त्याची लायकी काय आहे. तर मला असं वाटलं की एक घर आहे आणि या घरामध्ये ऑब्सेस्ड 2 माणसं आहेत. एक त्याला ॲक्टर व्हायचं यानी आणि त्याचं मूळ करायची गोष्ट सोडून, आणि दुसरा नॉस्टॅल्जिया. मी म्हणतो तेच बरोबर. आणि हे लक्षात येऊन आज समाजात अशी खूप माणसं आहेत ज्यांना आपलंच बरोबर आहे असं वाटतं, आणि दुसऱ्या बाजूने एखाद्या गोष्टीनी ऑब्सेस झाले की ते आजूबाजूला बघत नाही, पूर्व आपण काय करत होतो, पूर्वी आपण कुठे, आपलं काय आहे. आणि ह्या दोघांना स्लाइटली ते सरकले आहेत हे समजून त्या मुलाच्या मैत्रिणीने तिथे पाठवलेली मीरांनी, तर मला आज ते नाटक मीरांनीच्या दृष्टिकोनातनं परत दिसायला लागलं, म्हणून त्याचा प्रयोग आत्ता असा होऊन तो आज जर लोकांना ते रेलेवंट वाटत असेल किंवा काय, तर ते एव्हरीबडी रिक्वायर्स अ काउन्सिलर. ही जी मग तो तुमचा काउन्सिलर तुम्हाला कळून असतो किंवा नकळत असतो, तर हे त्या नाटकातनं कळतं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की मुलं नाटकाला आली तर ते आई वडिलांना सांगायचे जाऊन नाटक बघा, आई वडील आले तर ते मुलांना सांगायचे जाऊन नाटक बघा. आजही तसंच आहे. मला असं वाटलं की त्या काळात थोडंसं ते बदलेल, पण ते बदललेलं नाही. म्हणजे त्यामुळे आज त्या समुपदेशकाच्या दृष्टिकोनातून बघितल्यामुळे आज ते नाटक तसं तुम्हाला दिसतं. आणि याचं एक लक्षात येईल की प्रशांत केणी जो प्रमुख भूमिका करतो, आणि आधी अनिकेत किंवा जितेंद्र जोशी होते, तो मुलगा पटकन बघितल्यानंतर हा हिरो होऊ शकेल असं आपल्याला वाटत नाही पटकन. म्हणजे जरी आपल्याकडे राजकुमार राव किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी वगैरे उदाहरणं असली तरी तो नाही, कारण तो करिश्माच्या म्हणजे त्याला कमर्शियल सिनेमा आहे. तर ते आधीचे 2 जण थोडेसे तसे वाटू शकत होते, जित्या काय किंवा अनिकेत काय. म्हणून या मुलाचं या प्रकारच्या 3-4 लोक बघून कास्टिंग झालं. आणि मला असं वाटलं की मीरांनी अशी हवी जी काय म्हणू त्याच्याकडे त्रयस्थपणे बघू शकेल. म्हणजे आधी ती किंचित जास्त इमोशनल होती, आताची मीरांनी इमोशनल नाही, ती आहे ती परिस्थिती हँडल करणारी आहे. आणि मग त्यामुळे मला उत्तम मराठी बोलू शकेल, आणि जिच्या एकंदर ते पर्सनॅलिटीमध्ये असं काहीतरी असेल की हां हो बाबा ही काय सांगते ते आपण ऐकावं. त्यासाठी मग त्याच्यात श्वेता पेन्सिल मी हे या अँगलमधनं बघितल्यामुळे. श्वेता, तू एक अशी कंपोज्ड आणि कॅरेक्टरच्या जवळ जाणारी आहेस असं मला वाटतं. पण हे जे तू तेव्हा पाहिलं होतंस का स्वाती मावशीवरचं? मी तेव्हा 2 प्रयोग पाहिले होते, आणि कोइन्सिडेंटली आणि फॉर्च्युनेटली मी जितूचाही प्रयोग पाहिला होता आणि अनिकेतचा पण. अच्छा. मी तेव्हा मुंबईची नाटकं आवर्जून बघायचे, कारण मी तेव्हा नागपुरात होते आणि आम्हाला फार कमी वेळेला बघायला मिळायची. त्याच्यामुळे जेव्हा आलं की बघा नाटक असं होतं, तर मी 2 प्रयोग पाहिले होते. आणि पण त्या नाटकाची ती खासियत तेव्हा ही होती की विक्रम गोखलेंची छाप पडायची मनावर, आणि ते लक्षात राहायचे. म्हणजे कॉट मी नॅपिंग मला तेव्हापासून लक्षात आहे, ते आहेच माझ्या डोक्यात तेव्हापासून. सो ते मी पाहिलं होतं. आता जेव्हा करायचं ठरलं तेव्हा त्याचा व्हिडिओ अवेलेबल असून आम्ही चौघांनीही कटाक्षाने हे ठरवलं की बघायचं नाही, कारण
नको होते कुठलेच इम्प्रेशन्स. जे आहे ते लास्टिंग इम्प्रेशन्स आहे ते राहतील, पण ते बघितलं नाही. पण हे कॅरेक्टर तुझ्या किती जवळ जातं? आणि आता विजयदादा म्हणजे जरी त्याच्यामध्ये बटूमामा आणि तो मुलगा सेंट्रल असले तरी दिग्दर्शकाच्या पर्स्पेक्टिव्हसाठी ते मिरागनीच्या पर्स्पेक्टिव्हचं नाटक आहे. सो इट मेक्स यू द सेंट्रल कॅरेक्टर. सो ते पेलवताना विथ that was a task indeed. He is a fantastic co-actor, I must say. जवळ जाण्याच्या बाबतीत जे तू बोललीस तर समुपदेशन वगैरे मी कधी केलं नाही, पण मी लेक्चरशिप केली आहे. 16 ते 18 वर्ष मी लेक्चरशिप केली. त्याच्यामुळे एखादी गोष्ट समजून कशी सांगायची, आणि स्टुडंट्स माझ्याकडे PGचे पण होते, म्हणजे MSCचे होते, आणि 11वी 12वीची पण पोरं होती. त्याच्यामुळे वेगवेगळ्या एज ग्रुपशी काही वेळेला सिलेबसच्या बाहेरही बोलावं लागतं जस्ट टू मेक देम अंडरस्टँड फ्यू थिंग्स. त्याची सवय होती, पण असं इतकं सांभाळून इतकं गोड जितकं मीरांनी बोलते तेवढं मी कधी बोलले नव्हते. पण समजवण्याची सवय कदाचित त्यामुळे असेल. आणि तो कंपोज्ड, आता मीरांनी इतके मी तर नसते, वी आर लाईक जस्ट असं, पण ते कॅरेक्टर म्हणूनच मला कठीण वाटलं होतं करायला, आणि मला खूप वेळ लागला त्याच्यात शिरायला, कारण सरांचा जो दृष्टिकोन होता तो समजून घेणं. मुळात सर जे म्हणाले की तेव्हा मीरांनी खूप इमोशनल होती आणि आता ती तशी नाही आहे, ती त्रयस्थपणे या सगळ्यांकडे बघते. तर मुळात मला असं होतं ना की कोणाच्या डोळ्यात माझ्यासमोर पाणी आलं की मला रडू यायला लागतं. तर ते माझं होतं, कारण हे इतके ब्रिलियंट ॲक्टर्स आहे, आनंददादा, प्रशांत, हे एक एक सीन असा करतात ना त्यांचे जे पीस आहे, तर तिथे मला त्रास व्हायला लागायचा तालमीत सुद्धा. आणि माझं असं होतं मला रडू येतं आहे आणि मला रडायचं नाही आहे. तर तो गेम मला खेळावा लागला स्वतःशीच ॲज अन ॲक्टर, की ऐकतो आहोत असं दाखवायचं आहे पण इन्व्हॉल्व नाही व्हायचं सीनमध्ये. आणि हे तू पण ॲक्टर आहे, तुला रिव्हर्स आहे. एक्झॅक्टली हे रिव्हर्स आहे. म्हणजे तुला हे माहिती आहे की आपण म्हणतो ना, इफ वी वॉन्ट टू गिव्ह 100%, तर आपल्याला त्या सीनमध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आणि इन्व्हॉल्व नाही व्हायचं, कारण मी इन्व्हॉल्व झाले तर मला ते भिडतं मनाला आणि मला रडू यायला लागतं, आणि ते नव्हतं करायचं. तर तो एक टास्क होता माझ्यासाठी हे करताना, कारण समुपदेशक तेच करत असतो की समोरच्याच्या भावना तो बाहेर काढत असतो मुद्दाम, त्याला बोलतं करून, कथार्सिस ज्याला म्हणतो, की होऊ दे, निचरा होऊ दे भावनांचा, तू रड, तू सगळं बाहेर काढ. आणि तेही करते आहे. तर त्याच्यात ती जर इमोशनल झाली तर ते साधणार नाही, तो परिणाम नाही साधणार. तूही रड, मी रड, आपण दोघं रडू, असं नाही होऊ शकत. तर म्हणून मला ही आणखीन चॅलेंजिंग वाटते. भूमिका सरळ रेषेत असली तरी त्याला खूप कंगोर आहेत. ती त्या मुलाशी बोलते तेव्हा तिची बोलायची पद्धत वेगळी आहे. तिची मोनिका जी आहे, जी तिची नणंद आहे, तिच्याशी बोलायची तिची पद्धत वेगळी आहे, खेळकर आहे. आणि बटू मामाशी बोलतानाची तिची पद्धत वेगळी आहे. मीरांनी उभी करताना पदोपदी मला सरांना विचारावं, सर नाही. आणि मला शेवटपर्यंत असं वाटत होतं की मिळतं आहे का तुम्हाला जे हवं ते. मी सतत त्यांना विचारत होते की मला अजूनही वाटत नाही आहे की हे होतं आहे. पण हळूहळू ते झालं. आणि ऑफकोर्स आनंददादा, प्रशांत हे दोघंही एवढे फॅन्टॅस्टिक आहेत ॲज अ को ॲक्टर, कारण ते मग तुम्हाला खूप आधार मिळतो, तो गिव्ह अँड टेक मिळतो. आनंददादा बरोबरचे तर मोठे मोठे सीन्स आहेत दुसऱ्या अंकातले, आम्ही दोघंच आहोत, पण मस्त होता. तुला मी मागे पण हे विचारलंय की प्रशांत दामलेची कॉमेडीची छाप आहे किंवा विविध भूमिका करायला दिलीप भाई यांची छाप आहे, तशी तुझी पण कॉमेडीची छाप आहे. आणि मग एवढी बॅक टू बॅक नाटकं कॉमेडी केल्यानंतर एवढं सिरियस नाटक तुला का करावं असं वाटलं? प्रश्न विचारलास तेच उत्तर आहे की ही छाप आहे म्हणूनच करावं असं वाटलं. छाप हेच सक्सेस नाही आहे. ऑफकोर्स आहे, 100% आहे. आणि विनोदी कलाकार म्हणून छाप असणं ही मला अत्यंत अभिमानाची गोष्ट वाटते. ही फार जणांना जमणारी गोष्ट नव्हे. 100%. म्हणजे माझ्यासाठी आपण पटकन असं म्हणतो की तुझा सगळ्यात लाडका ॲक्टर कोण आहे किंवा सगळ्यात भारी ॲक्टर कोण आहे, तर इथे असलेल्या प्रत्येकाला असं वाटेल की हे मिस्टर चार्ली चॅप्लिन. त्यामुळे मला तू विनोदी काम चांगलं करू शकशील किंवा करू शकण्याची शक्यता विजय केंकरेंच्याच 2 नाटकांमधनं आधी आली होती. एक लग्नबंबाळ झालं होतं, 9 कोटी झालं होतं, त्याच्यानंतर खरं सांग झालं होतं. डेफिनेटली मध्ये व्यक्ती आणि वल्ली होतं, पण ते पुन्हा पु ल देशपांड्यांचंच होतं. सो सूर्याची पिल्ले होतं, तोही कानेटकरांचं विनोदी नाटकांपैकीच होतं. सो त्यावेळेला असं झालं होतं की ती एक शैली म्हणूया आपण निर्माण झाली. पण तू जो प्रश्न विचारलास त्याच्यामधलं उत्तर हेच आहे की मग मला सुद्धा वाटत होतं की
आपल्याला काही अजून वेगळं येणार आहे का नाही आहे, आणि आत्ता नाही तर कधी. म्हणजे समोरचा जर का तुला एखादा सिरियस रोल किंवा सिरियसपेक्षा इमोशनल सिरियस गंभीर असं माझं म्हणणं नाही, पण एक अशा पद्धतीचा ज्याच्यामध्ये विनोद करायचे नाही आहे, ज्याच्यामध्ये जे कॅरेक्टर तसं नाही आहे. कारण विनोद सरांना पण माहिती आहे की विनोद आपण थोडंसं ओव्हर द टॉप काम करतो, तुला एखादा विनोद काढावा लागतो. आणि मग मला असं वाटलं की कोणीतरी जर समोरून विश्वास ठेवत आहे, विजय केंकरेंसारखे दिग्दर्शक आपल्याला विचारत आहेत की तुला हे काम करायला आवडेल का, आणि निर्माता म्हणून पण म्हणजे मला त्यांचं जास्त कौतुक वाटतं. ह्या रोलसाठी अगदी सहज ज्यांची अशा पद्धतीच्या भूमिका करायची इमेज आहे अशा कुठल्याही ॲक्टरला ते विचारू शकत होते, पण त्यांनी ही रिस्क घ्यायचा प्रयत्न केला. आणि ते मला असं वाटतं की ह्यापेक्षा चांगली संधी कुठली होती की. आणि मला अजून एक सांगू का, मनवा असं वाटत होतं तेव्हा की जसं पहिल्या क्षणाला विजय सरांनी आम्हाला सांगितलं की आधीचं नाटक तुम्ही बघितलं आहे का, तर हो बघितलं आहे 22 वर्षापूर्वी. तू बघ ना कुठलंही नाटक असं जर असेल तर मग विजय सर म्हणाले की बघायचं नाही. जसं श्वेताजी आत्ता म्हणाल्या की ॲब्सोल्युटली नाटक ते बघायचं नाही. हा ह्युमर आहे आपल्या सिरियस कॉन्व्हर्सेशन. हो अरे आनंदजी, काय? बरोबर. तर आनंदजी अगदी तो एक बरोबर. महत्त्वाचा मुद्दा होता. जे करायचं ते आपलं करायचं, जे मला विजय सरांचं कायम वाटतं. अनेक गोष्टींमध्ये किंवा त्यांनीही त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की त्यांचं बलस्थानच असं मला वाटतं की ते समोरच्या नटाकडनं त्याच्यात काय आहे त्याच्यातलं काढून घ्यायचा प्रयत्न करतात. ही अशीच्या अशी चौकट त्याच्यामध्ये तू बस असं नाही, तर तू तुझी चौकट तयार कर, मला दाखव तुझी चौकट काय आहे, त्याच्यामध्ये आपण काहीतरी काम करायचा प्रयत्न करू. एक सारखं काम करून स्वतःच्या रिदममध्ये काम करायची सवय लागते, स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये काम करायची सवय लागते. आणि कदाचित अशा पद्धतीचा एखादी भूमिका असते जी तुम्हाला अनकम्फर्टेबल करते आणि त्या भूमिकेच्या रिदममध्ये तुम्हाला काम करायला उद्युक्त करते. सो मला ह्या सगळ्याचा एक होता. आणि शिवाय विक्रम काकांनी ते आधी केलं होतं, आणि हेच नाटक का, म्हणजे मग असं होतं ना की सिरियस करायचं तर मग आता विक्रम काकांनी, तर मला असं मनापासून वाटलं की तो इतका मोठा ॲक्टर होता की हारलो तर त्याच्याकडनं हारू ना. तुझं काम फॅन्टॅस्टिक होतं. त्याच्यात कारण 100% कारण त्या नाटकाची भाषा आहे, त्या नाटकाचा सहकलाकार आहेत, प्रश्नच नाही. अलीकडे कोणाला ही भाषा बोलायला मिळते का, तर तुम्हाला. आणि म्हणजे माझा ज्यांच्यावरती सगळ्यात जास्त दिग्दर्शक म्हणून विश्वास आहे ते विजय केंकरे सर. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही 5-6 नाटकं एकत्र केली, आणि माझा प्रचंड विश्वास आहे त्या माणसाच्या कलाकाराकडनं काम करून घेण्याच्या ताकदीवर. पण तुला मध्ये मध्ये एखादा पंच काढायचा मोह होतो का? एंट्रीपासून हे नाटक मी पूर्ण विनोदी करून दाखवू शकतो. ह्याचं एकमेव कारण तुमचं मेंदू काम करताना सतत चालू राहतो. विनोदी नाटाचं का आपण ऐन वेळेला बनतो बघ की ऐन वेळेला ह्याने ॲडिशन केली किंवा ऐन वेळेला काहीतरी झालं किंवा आज हे सॉलिड सुचलं, ह्याचं एकमेव कारण असं असतं मला वाटतं की तेव्हा त्या नटाचा मेंदू चालत असतो सतत काम करताना. गंभीर कामं करणाऱ्यांचेही साचे होतात, असं नाही की विनोदी काम करणाऱ्यांचे साचे होतात. आणि मी आनंदला जेव्हा पहिल्यांदा बघितला ती समीर मोकाशीची एकांकिका, आणि त्यात आनंदने जे काम केलं बघू त्याला आम्ही बक्षीस. समीर विद्वंशी मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यात तुझं काम आउटराईट साधं काम होतं, त्यात आम्ही बक्षीस दिलं होतं. तर त्यामुळे काही काही जसं म्हणाले इम्प्रेशन असतात, तर त्यामुळे आनंद हा फक्त विनोदी नट आहे ह्याच्यावरच माझा विश्वास नव्हता. मी तुला विचारणारच होते की तुला का वाटलं त्याला कास्ट करावं. आणि दुसरी गोष्ट काय होतं, जेव्हा आपण आपल्या झोनमध्ये काम करतो तेव्हा आपण कम्फर्टेबल होतो, झोन सोडतो तेव्हा आपण जास्त विचार करतो. आणि तो जास्त विचार म्हणजे मध्ये आनंद एक त्याच्यात मॅनरिझम घेतो. मी त्याला मध्ये विचारलं की तुझं खांद्याला काही झालंय की तू मुद्दामून करतोय, बरोबर? तो म्हणाला नाही मी मुद्दामून करतोय. म्हणून मी त्याला म्हटलं कर. काय होतं, त्यामुळे तो आनंद ज्या पद्धतीने समोर येतो त्या पद्धतीने तो, काही प्रेक्षकांनी हे सांगितलं सुद्धा की तो कुणाच्याही घरातला एक मामा वाटतो. बरोबर. आणि तो कुणीतरी एक भयंकर काहीतरी घेऊन आलाय अंग, आणि त्यामुळे त्याची इमोशन
किंवा त्याची पोटतिडी ही लोकांपर्यंत जास्त पोचते. म्हणजे आनंदच्या बाबतीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट वाटते की त्यांनी रिस्क घेतली, ही घेणं गरजेचं होतं. सिरियस काम करणारा ज्याची काय मला बलस्थान ज्याचं सिरियस काम करायचं आहे अशाच माणसाचं एखादं विनोदी काम इतकं अप्रतिम होऊन जातं कारण तो त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. कधी कधी ॲट टाइम्स कधी कधी खूप केविलवाणे दिसतात ते नट विनोदी काम करतात तेव्हा. पण अशा नटांच्यासाठी अशा नटांमध्ये आपण असावं असं मला फार मनापासून वाटत होतं की अरे विनोदी काम पण छान करतो किंवा सिरियस का, ही इज अ फाईन ॲक्टर. सो प्रयत्न कायम तो असायला हवा होता आहे की लोकांनी असं विश्वास ठेवावा, म्हणावं नाही, विश्वास ठेवावा. कारण अलीकडे तर मला 100% वाटतं की आपण लोकांचे पैसे वसूल करून देत नाही, आपण त्यांचा वेळ वसूल करून देतो. सो मला असं वाटतं की लोकांच्या वेळेची किंमत आहे जर आपण प्रामाणिकपणे काम केलं. तू कॅरेक्टर करायला लागलीस तर तुला सूर्याची पिल्लेसारखं काम करताना किंवा मला फार गमतीशीर वाटतं की विनोदी नाही पण मजेशीर. ह्या नाटकातला विनोद सुद्धा विनोद म्हणजे जो ह्युमर वाटतो. आणि अनेक वेळेला मला असं वाटतं की नाटकात जेव्हा लोक मध्येच असतात अशा पद्धतीच्या नाटकात तेव्हा ते त्यांना रिलीफ शोधत असतात, त्यांना हे प्रेशर सहन होत नाही. सेकंड ऍक्ट मध्ये तेच होतं, तेव्हा आनंद मिळाला म्हणून हसून घेऊया असं नाही होत त्यांचं. ते एका याच्यासाठी ते शोधत असतात की कुठेतरी तो मला एक. पण मग अशा प्रकारचं ह्युमर लिहिणं जास्ती कठीण नाहीये का? मी अशा प्रकारचा ह्युमर लिहायचा असं म्हणून मी काही विचारच करत नाही. मी ट्रू टू द कॅरेक्टर लिहिण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला अशा प्रकारचा ह्युमर लिहायचा आहे, आपल्याला तशा प्रकारचा ह्युमर लिहायचा आहे, हे कदाचित स्किट लिहिणाऱ्या लोकांना करावं लागत असेल. नाटक लिहिणाऱ्या लोकांनी असा विचार करू नये असं मला माझ्या पुरतं वाटतं. आय मे बी रॉंग, पण मी कधीही आता मी जरा कसरत करून ह्युमर क्रिएट करतोच असं नाही करायला जात. त्या प्रसंगाला त्या पात्राला ते पात्र कसं रिॲक्ट होईल, सामोरं जाईल तसंच आपण लिहित जातो किंवा ऍक्टर सुद्धा तसंच परफॉर्म करत जातो. मला असं वाटतं, आय कुड बी कम्प्लिटली रॉंग, की थ्रिलर आणि कॉमेडी नाटकं जास्ती लवकर पिकअप होतात प्रेक्षकांसाठी. म्हणजे इट इज अ क्विक सक्सेस सारखा एक त्याला फील आहे. तुलाही ह्युमर आणि म्हणजे कॉमेडी आणि थ्रिलर जास्ती आवडतात, मग हे इतकं ड्रामॅटिक आणि नाटक करायचं. आणि ते आत्ता जितकी रंगभूमीवर नाटकं चालू आहेत त्याच्यामध्ये अतिशय चालणाऱ्या नाटकांबद्दल आहे. म्हणजे मी जे म्हणते तेही इथे चुकीचं ठरतं की एक सिरियस नाटक लोक अप्रिशिएट करतात, एक नॉन कॉमेडी करणारा ॲक्टर त्याच्यामध्ये सिरियस रोल करतो. सो इट इज ब्रेकिंग अ लॉट ऑफ रेग्युलॅरिटीज. तर तू आणि हे रिवायव्हल पण आहे आणि हे असं शारदा किंवा कुठलं तरी खूप वर्षांपूर्वीचं असं पण नाहीये. तर ह्याची काय मजा आहे, या रिवायव्हलची ही काय मजा आहे? तुला मी सांगू का, म्हणजे मुळात विनोदी नाटक चालतं किंवा थ्रिलर आणि थ्रिलर आत्ता विनोदी नाटक चालतं आणि गंभीर नाटक चालत नाही हीच मुळात मिथ आहे. हां, म्हणजे विनोदी नाटक चालतं म्हणजे काय, तर विनोदी नाटकाला कॉन्ट्रॅक्ट शोज मिळून निर्मात्याचे पैसे रिकवर होतात. कळलं? ते कदाचित 200-250 प्रयोगात होतात. आता वस्त्रहरण हे ग्रेटच नाटक आहे, ह्याला कदाचित हे ग्रेटच नाटक आहे, ऑल द बेस्ट, तरी सई रे सई. पण हे जर बघितलं तर तू 4-4चं काय करशील, तू तुला वाडा चिरेबंदीचं तू काय करशील, अखंड विजय मेहता, बरोबर, सगळीच सिरियस सगळी. तर त्यामुळे ही मला वाटतं मिथ आहे की विनोदीच असेल तर ते चालतं आणि हे चालत नाही. आता मी तुला एक हे सांगतो गंमतशीर गोष्ट, थोडंसं विषयांतर करून. या नाटकाचं नाव आधी ओ करिश्मा होतं. इट इज सो कॅची, ओ करिश्मा. आणि हेही सांगतो, मला नाटकाला नाव सुचत नव्हतं, हे नाव दिग्दर्शक दिलीप कोलटकरांनी मला सुचवलं होतं. करेक्ट. हां. आणि मग असं झालं की शेखर माझ्या घरी आला, त्याने वाचलं आणि शेखरकडून पहिला अंक ऐकल्यानंतर मी त्याला म्हटलं थांब, मी हे नाटक करतो, पुढचं माझं मला वाचू दे.
ही माझी आणि त्याची या नाटकं बरोबर अगदी, अगदी. ही पहिली ही इंटरॅक्शन तो मग ते पुढे विवेक वाघने केलं मग सुधीर भटनी चालवलं वगैरे हा विवेक वागणे केलं म्हणजे विवेक वाघ आणि बापट असे त्याचे त्या आधी नाटकाचे producer. मूळ निर्माते हो ते का? दोघं हो, होते अच्छा. आणि त्यांच्या बरोबर सुधीरने सहयोग पुढे करून चालवलं. सुयोगनी ते हं, ते आणि दुसरं मला तेव्हाही असं वाटलं होतं आणि मला आजही असं वाटलं की नाटकामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे मुळात. आणि तू जर बघितलं की या नाटकामध्ये विचार आणि भावना या दोन्ही पातळीवरती बदल होतात लोकांच्यात आणि ते बदल नोटीस करणारं पात्र मीरांनीचं मला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं वाटलं. आणि ती मुलगी मोनिका. तर तेव्हा माझ्या हातात असं नाटक आलं पटकन की ज्याच्यात या दोन्ही गोष्टी मला अधोरेखित करता येतील. आणि जेव्हा त्या अधोरेखित होणार असं लक्षात आलं तेव्हा ह्या नाटकाचं यश मी म्हणत नाही, हे नाटक टिकलं. मी शब्द यशस्वी असं वापरणार नाही, मी टिकलं असा शब्द वापरे. म्हणूनच तर तुला परत करताना ते वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघावंच वाटतं. तर त्यामुळे कॉमेडी आणि हे चालतं हे पैशाच्या दृष्टीने बरोबर असलं तरी एकंदर सगळा दर्जा आणि हे सगळं ठरवायला गंभीर नाटकाचा उपयोग होतो. त्यांचे विषय आणि त्याची जाता जाता मांडणी. फक्त मला याच्या मुद्द्याला हे म्हणायचं, अरे खरोखरीच लोक आपल्याकडे ते कॉमेडी रे तर कारण म्हणजे सिरियस नाटक किंवा गंभीर नाटक असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला काहीतरी खूप हे लागतो. आणि विनोदी बसवणाऱ्या दिग्दर्शक किंवा विनोदी काम करणाऱ्या माणसाला ते काय टाइमपास नाही, तो चुकीचं हे आहे. ते भयंकर चुकीचं आहे असं मला वाटतं. मनवा, मी तुला कास्टिंगवरनं आपण आत्ता बोलतोय आणि आत्ता विक्रम गोखल्यांनी केलेलं काम, आनंदनी करणं आणि आनंदची इमेज, तुला आश्चर्य वाटेल 22 वर्षापूर्वी जेव्हा विक्रम गोखलेंना कास्ट ते ह्या नाटकात गोखले काम करतायत अशी गोखल्यांची प्रतिमा होती. आणि आज त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे जी काही छाप पडली तो भाग सोडा, नाटक वाचल्यानंतर कोकणातला स्ट्रगलर या भूमिकेत हा लापेष्टा सोचलेला माणूस म्हणून विक्रम गोखले नजरेसमोर येत नाहीत. कारण तोपर्यंत विक्रम गोखलेंनी एक तर त्यांची पर्सनॅलिटी हिरोईक होती, त्यांनी केलेल्या अत्यंत देखणा माणूस. आता बरोबर वाटतं तो, पण हा, तेव्हा तो पण विक्रम काका वेगळा होता. म्हणजे ही नटाची ताकद आहे ना गं. सहज एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्या डोक्यातलं ह्या नाटकासाठीचं उगीच असं म्हणजे लिहून झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की या रोलला सगळ्यात आयडियल कास्टिंग सुधीर जोशी आहे. हो बरोबर आहे आपलं बोलणं. अच्छा, मी सुधीर जोशींकडे नाटक वाचलं होतं. सुधीर जोशी तयार झाले होते, काही कारणामुळे ते घडलं नाही. नंतर एकदा सुधीर जोशींनी मला विचारलं, काय रे कोण करतंय नाटक? बाय द टाइम विजय, सुधीर भट आणि विक्रम गोखले हा सगळा संच जमलेला होता. साहजिकच मी त्यांना सांगितलं की अहो आता नाही, ते होतंय सगळं फायनली आणि विक्रम गोखले काम करतायत. त्यांना शॉक बसला होता की हे काम विक्रम कसं काय करू शकतो. बरं, दोघेही जण अत्यंत चांगले मित्र असल्यामुळे तुझा विश्वास बसणार नाही, सुधीर जोशींनी विक्रमला फोन केला होता की अरे ते नाटक माझ्याकडे आलं होतं, मी ते काम तू करतोयस, तू असा गुलछबू दिसतोस आणि तू हे नाटक करतोयस, तो माणूस किती हार्ड आहे. आणि मला अजूनही आठवतंय, मी त्यावेळेला गोखल्यांच्या बरोबर होतो. गोखल्यांनी सुधीर जोशींना असं सांगितलं की तू पहिल्या प्रयोगाला ये सुधीर, मी हे काम चांगलं करीन. म्हणजे आत्ता आपण आनंदविषयी हे बोलतोय, पण तेव्हा विक्रम गोखल्यांच्या बद्दल असंच बोललं जात होतं. अनेकांनी मला असं सांगितलं होतं की फिजिकली हा माणूस कसा पाहिजे, तर तो जयंत सावरकरांसारखा पाहिजे, बरोबर, कोकणातून आलेला, बुटका, की एक सर्वच. आता जसं पुलंच्या अनेक ह्याच्यात त्यांनी अंतू बरवा केलाय किंवा, तर फिजिकली तो माणूस जयंत सावरकरांसारखा पाहिजे. आणि विक्रम गोखल्यांची पर्सनॅलिटी बरोबर कॉन्ट्रास्ट आहे. बरं, त्यांचा एक ऑरा होता, एक बरं त्यांना स्वतःच्या देखणेपणाचं इतकं भान होतं की तर तेव्हाही असंच वाटत होतं की हे काम विक्रम गोखले करतायत. आत्ता हे आनंदच्या एक गमतीशीर योगायोग सांगतो. पहिल्यांदा जेव्हा आम्ही हे नाटक करणार होतो ना, तेव्हा त्यातला राहुलचा रोल आनंद करणार होता. हे मी म्हणतोय त्याच्याही त्याच्याही आधीच पुण्यामध्ये जेव्हा माझी विजयची ओळख नव्हती,
पुण्यामध्ये जेव्हा नाटक लिहून झालं, आत्ता आनंद म्हणला तसं आमचा कॉमन ग्रुप होता, आम्ही वाचलं आणि आनंद ते करणार होता. ह्याला एक मोठं कारण होतं. ह्यातले अनेक संवाद अंड्याचे स्वतःच येतात आनंदचे. आनंदनी पृथ्वी थिएटरला एक नाटकाला गेलेला असताना करिश्मा कपूर आलेली होती. ह्या नाटकात राहुल जे बोलतो ना करिश्माचं वर्णन, ते आनंदचं आहे. आनंदनी ते वर्णन केलेलं आहे जसंच्या तसं वर्ड टू वर्ड. ते त्याच्यात एक ओळही मी लिहिलेली नाही. आनंद एकदा हॉटेलमध्ये येऊन बसला, चहा घेताना तो करिश्मा आणि आम्ही पाहिलं. अक्षरशः असं होतं का, नको रे बाबाचा का कुठला तरी ग्रिप्सच्या नाटकाचा प्रयोग होता आणि पृथ्वी थिएटरमध्ये प्रयोग होता. आणि तेव्हा काय तिथे का करिश्मा कपूर आल्या होत्या किंवा नाटकात बघायला आल्या होत्या, सगळे कपूर. आणि आम्ही प्रयोग करत असताना बघितलं समोर तर करिश्मा कपूरच ना एकदम. आणि पुन्हा तोच मुद्दा की जसं हा म्हणाला तसं की ते जे दिसण्याचं पहिलं इम्प्रेशन आहे ना, ते नंतर आल्यानंतर मी यांच्याशी गप्पा मारताना बोलतो, म्हणलं आयला काय म्हणजे काय हिरोईन दिसतात रे. आहे ते आता स्क्रिप्टमध्ये कदाचित काही पोर्शन एडिट करतो त्याच्यात गेले. आनंदच्या सगळ्यात मला आवडलेलं त्यातलं वाक्य येत होतं की ती आतून ट्यूबलाईट लावल्यासारखी दिसते रे. हो, म्हणजे मी म्हटलं की चला एखाद्याला इतका ग्लो, नटी म्हणून जो ग्लो दिसतो ना. आणि तेव्हा आम्ही गप्पा मारतो झाला दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपण आणि एक ते आहे. म्हणजे आनंद इंगळेला ज्या मुशीतनं काढलं आहे तर कपूरांची मूस ते वेगळी आहे ना, तिकडे एकाच मुशीतनं निघत नाही ना हे सगळं. त्यांचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही सगळे देशस्थ कॅटेगरीतले लोक होतो. तर ते आम्ही गप्पा मारत होतो आणि अक्षरशः तसंच बोलणं चाललं होतं की मी म्हणलो होतं तेव्हा की त्याला खरं रे, ही शुद्ध रक्ताची वाहिनी आणि अशुद्ध रक्ताची वाहिनी नाही, त्यातली ओळख नितळ आनंदची आहे इतकी. तर तेव्हा ते गमतीतच बोललं होतं. पण मला गंमतीचा भाग कसा वाटतो बघ, एखादं नाटक तुमच्या नशिबात असेल ना तर 25 वर्षांनी का होईना, पण कारण 25 मी काय म्हणतो, कारण नाटक आलं 22 वर्षापूर्वी, पण त्याच्या आधी 2-3 वर्ष ते लिहिलं गेलं होतं. आणि तेव्हा आणि मग ते जेव्हा झालं तेव्हा मी काहीतरी वेगळं करत होतो त्याच्यात, मग मी मोठा पण दिसायला लागलो होतो. आणि मग जितू आला त्याच्यात जे काय असेल ते, किंवा व्यावसायिक गणित असतील जी. पण आज 25 वर्षानंतर पुन्हा आमच्या दोघांच्या नशिबाला. आणि विजयनी मला पहिल्यांदा जेव्हा फोन करून आनंदचं नाव सांगितलं ना, तेव्हा आत्ता आनंद म्हणला तोच फॅक्टर माझ्या डोक्यात होता की एक डेस्टिनी कसं काम करते की हे नाटक आता वेगळ्या भूमिकेसाठी का होईना आनंदपर्यंत पोहोचलं. आणि तुला आणखीन मजा होतं मला तुझं मागासच्या याचं उत्तर. आणि थोडं मी खरं म्हणजे दिग्दर्शित केलेलं पहिलं नाटक बिघडले स्वर्गाचे दार 7 वर्ष चाललं. नंतर कार्टी प्रेमात पडली आणि काही वर्ष तसे आम्ही सज्जन आणि काही. मला दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळालेलं पहिलं नाटक नकळत सारे घडले आहे. आणि इन्सिडेंटली ते गंभीर आहे. त्यापूर्वीची मी केलेली सगळी नाटकं विनोदी होती. म्हणजे ऑथेलो सोडून, ऑथेलो मी विनोदी करण्याचा प्रश्न नाही आला. ते झालं. आणि दुसरं म्हणजे प्रोसेसची मजा सांगतो. जसं गोखले तसं या राहुल म्हणून पहिलं नाव आलं होतं संतोष जुवेकरचं. कारण तेव्हा संतोष आणि मकरंद राजाध्यक्षमध्ये विक्रम गोखल्यांबरोबर काम करत होता. आणि काही ते झालं नाही. त्यानंतर 2 नंबरचं नाव आलं स्वप्नील जोशी. स्वप्नील आला. स्वप्नीलनी 2 दिवस दादर माटुंगा कल्चरल सेंटरला तालीम केली आणि तेव्हा त्याला तो काय कृष्ण काहीतरी मोठी सिरियल मिळाली. आणि तिसरं नाव सुरुद गोडबोले, जे रंगाचा मुलगा. आणि सुरुदला बहुधा नाटकातच काम करायचं नाही असं. आणि त्यावेळेला मी तुमचा मुलगा करतो काही या नाटकात जितेंद्र जोशीला विनय आपटेंच्या नाटकात मी पाहिलं का तुमचा मुलगा देवेंद्र प्रेमचं नाटक होतं ते. त्यामुळे जितेंद्र आमच्या नाटकात आला. आणि त्यावेळेस ना ठरलेलं कास्टिंग एकच होतं, स्वाती चिटणीस. जसं आत्ता सुद्धा इथे श्वेता कॉमन होती तसं समुपदेशक काही माहीत नाही. आपल्या डोक्यामध्ये जी चौकट असते त्या चौकटीत बसणारी माणसं तेव्हाही स्वाती कॉमन होती. बाकी ये जा. पण अख्खं ती प्रोसेस एकूण करिअर इतक्या वर्षांनी बघता रिवाईव्ह करून सुद्धा तेच नाटक रिवाईव्ह करून आज बाकीची विनोदी म्हणून भरपूर चालली होती तोपर्यंत. या नाटकामध्ये जी विविध कॅरेक्टर्स आहेत त्यांची वेगळी वेगळी आयडिओलॉजी आहे.
आणि त्यांची इंटरेस्टिंग नावं पण आहेत. म्हणजे एक मोनिका आहे, म्हणजे तिचं नाव तू मानसी किंवा आरती असं न देता मोनिका जे थोडंसं कूल आहे. एक राहुल आहे जो जे सर्वसामान्य नाव आहे. एक बटू मामा आहे, एक मिरादनी एक वेगळंच नाव आहे. तर ती नावं वेगवेगळी, त्यांची वेगवेगळ्या आयडिओलॉजीज आणि त्यांचा म्हणजे आता मिरादनीचा रेलेव्हन्स आहे, पण बटू मामासारखी कॅरेक्टरचा आज तुला कितपत रेलेव्हन्स वाटतो? मला वाटतो, पण 25 वर्षात खरं सांगू का, आपलं प्रत्येकाचं विश्व तसं मर्यादित असतं. मला स्वतःला हे नाटक विजयनी जेव्हा करायचं असं सांगितलं त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न निश्चितपणे आलेला होता की हे आता किती रिलेव्हंट वाटेल, किंवा जसं ओपनिंग करताना तूही म्हणालीस की आता उलट, कारण या नाटकामध्ये त्या मुलाला चित्रपटामध्ये जाऊन हिरो बनायचं आहे आणि त्याला घरातून मोठा विरोध आहे. अलीकडे उलट असं आपण बघतो की मुला मुलींना जेव्हा या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यावेळेला त्यांना घरून प्रोत्साहन देण्याचं प्रमाण खूप वाढलंय. किंवा अनेकदा आपण टी व्हीवरती असे अनेक टॅलेंट शोज येतात, मग ते गाण्याचे असतील किंवा कॉमेडीचे असतील, की ज्याच्यातून अनेकदा तुम्हाला असं टॅलेंट मिळतं. तर तिथे ज्या मोठ्या प्रमाणात ऑडिशनसाठी मुला मुलींची गर्दी असते ते बघता घरनं आता सपोर्ट मिळण्याचं, प्रोत्साहन मिळण्याचं प्रमाण खरं तर खूप वाढलेलं आहे. त्या बॅकग्राऊंडवर मला असं वाटलं होतं की बटू नेनेसारखा, म्हणजे आनंदनी जी कॅरेक्टर केली आहे, असा माणूस जो इतका विरोध करतो. पण दुसरीकडे मी हेही सांगतो की एका मर्यादेनंतर ह्या नाटकात कुणाला तरी नाटक सिनेमात जायचंय आणि एक व्यक्ती विरोध करतीये, हे पर्सनल पकडून तुम्ही जितकं ते वलय मोठं करत जाताना तसतसं मला एखाद्या क्षेत्रात जायचंय आणि मला घरनं विरोध आहे इतकं ते व्यापक होत जातं. मग ते फक्त नाटक सिनेमा पुरतं उरत नाही. म्हणजे मला हे नाटक पूर्वी जेव्हा झालं होतं त्यानंतर मोहन आगाशांनी फार इंटरेस्टिंग कॉमेंट केली होती आणि ते स्वतः मानसशास्त्र तज्ज्ञ वगैरे आहेत, आपल्याला कल्पना आहे. म्हणजे या नाटकात जसा एक प्रसंग आहे की त्या मुलाला फसवलं जातं आणि तो पूर्ण टक्कल करून घरामध्ये येतो. मला मोहन आगाशांनी असं एक फार चांगलं सांगितलं होतं. ते म्हणाले प्रत्यक्षात ना आपण कुणी असं टक्कल करून फार कमी लोक येतात, पण ते पटतं का, मनाच्या पातळीवर प्रत्येकजण तितका वेडा होऊन परत आलेला असतो. आणि हा अनुभव मला वेगवेगळ्या प्रकारे आलेला आहे. म्हणजे हे नाटक बघून मला राहुल द्रविडचे आई वडील असं म्हणले होते की आम्हाला ही राहुल द्रविडची गोष्ट वाटते. मनोहर जोशी हे नाटक बघून असं म्हणले की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे असेच वेडे होऊन त्यांच्या मागे गेलो. तर आता ते फक्त नाटक सिनेमा पुरतं राहत नाही, एक्झाम्पल नाटकाचं आहे, पण म्हणजे तो एक ड्रॉप पडतो आणि त्याची जी वलय निर्माण होत जातात. आणि हे कसं होतं हे विजय माझ्याशी फोनवर बोलताना खूप बोलला होता आणि मला ते खूप विजयचं बोलणं कन्व्हिन्स झालं होतं की अरे हा, हे असं जरी असलं तरी सुद्धा मला काहीतरी करायचंय, मी ते करण्यासाठी धडपडतोय, ते घरी मान्य नाहीये आणि त्यातनं माझं वाढत चाललेलं एकाकीपण, ही गोष्ट सार्वत्रिक आहे. म्हणून मग ते 22 वर्ष. आणि आता आम्ही असं बघतो की अनेक येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की अजून 22 वर्षांनी हे नाटक आम्हाला तितकंच रिलेव्हंट वाटेल. किंवा ह्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स जो वाढलाय ना, म्हणजे एक प्रतिक्रिया अशी होती की एक मुलगा, तूच सांगितली होतीस ग्रुपवर आमच्या, की एक मुलगा आणि त्याची आई दोघंही नाटकाला आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे नाटक बघून आमच्यातले मतभेद संपले आणि आम्ही आज नाटक झाल्यावर एकमेकांना मिठी मारली. काय कॉम्प्लिमेंट आहे. हा, तर अशा प्रकारचा हा ऍक्सेप्टन्स, आता त्या मुलाला नटच व्हायचं असेल असं मला माहित नाही, पण असं ते सार्वत्रिक होत जातं की प्रत्येकाचं त्या तरुण वयामध्ये स्वप्न असणं हे स्वाभाविक आहे आणि त्याला घरून विरोध असणं किंवा घरच्यांनी काही दुसरं त्यांनी करावं असा विचार करणं, हे तर मला वाटतं हे कधी संपत नाही. हा, म्हणजे तू म्हणतोस तसं की तो एका पॉईंट नंतर तो खरीच 2 पिढ्यांमधल्या संघर्षाचीच गंमत तिथे येते. नाटकात एक उत्तम वाक्य शेखरचं आहे, मला जे अत्यंत महत्त्वाचं वाक्य वाटतं की कुठल्याही क्षेत्रात गेलास तरी त्या क्षेत्रासाठी तू योग्य आहे, हिच्या तोंडी ते वाक्य आहे की तू त्या क्षेत्रासाठी योग्य आहेस का नाही हे एकदा कधी पडताळून पाहशील का. सो द होल पॉइंट की तुम्हाला असलेलं भान, त्या पोराचं भान सुटलंय ना, ते भान सुटणं ही मला वाटतं त्या नाटकाची सगळ्यात महत्त्वाची. किंवा एकीकडे मामाचं सुद्धा
त्याच्या इतक्या स्वतःच्या पक्क्या कल्पना झाल्यात की आत्ता काय चाललंय याचं त्याचंही भान सुटलंय आणि ते दोन्ही भान असणारी जी व्यक्तिरेखा आहे ती मीरा. आणखीन एक गंमत सांगतो म्हणूनच हे नाटक 2024चं केलं असतं तर रेलेव्हंट झालं नसतं. त्या नाटकातला काळ Actually, 2002 आहे म्हणून ते त्याचा रिलेव्हन्स. कारण आम्हाला नाटक बघितल्यानंतर आज हे म्हणायला खूप सोपं आहे. नाटक बघितल्यानंतर आपल्याकडचे अनेक प्रतिनिधी दिग्दर्शक लेखक किंवा कलाकार असं म्हणाले अरे का तुम्ही ते नाटक तेव्हाचं केलं, आत्ता केलं असतं तरी आम्हाला काही फरक पडला नसता. पण ते हे नाटक बघून म्हणताय. सो हे बघितल्यानंतरचं नाटकाचं यश आहे की ते नाटक तेव्हाचं आहे म्हणून आत्ताचं रिलेव्हंट वाटतंय. जर आत्ताचं डायरेक्ट केलं असतं तर कदाचित विजय म्हणतो तसं ते त्यांना वाटलं नसतं. नाही आणि कदाचित याला अख्खं नाटक नव्याने लिहायला की ते नाटक मग तसंच्या तसं करताच आलं नसतं. कितीतरी संदर्भ बदलले असते. हो म्हणजे केवळ ते इतकं नाही. म्हणजे मला काही लोकांनी सांगितलं की अरे करिश्मा कपूरच्या ऐवजी तुम्ही आता आलिया भट्टचं हे लावा ना. विचारायचं होतं की का नाही वापरली आलिया भट्ट किंवा हे फॉर द सेम रिझन. पण मग तेव्हा सुद्धा करिश्मा कपूर का वापरली, म्हणजे 22 वर्षापूर्वी माधुरी दीक्षित का नाही वापरली. म्हणजे करिश्मा कपूर हॅज नॉट टेक्निकली बीन द मोस्ट हॅपनिंग स्टार ना. ती हॅपनिंग होती. राजा हिंदुस्थानी वगैरे आले होते नाही ना. आणि खरं सांगू का त्या सगळ्या मागे एक कपूर घराण्याची लेगसी आहे जी बाकी कोणाला नाहीये. म्हणजे ते एकच घराणं लाईक गांधी घराणं इन पॉलिटिक्स त्यांची एक मोठी लेगसी आहे कपूर घराण्याची जी आजही चालू आहे. म्हणजे तिचा कुठला सिनेमा किती हिट होतो किती फ्लॉप होतो ह्याच्याशी ते निगडीतच नाही. फक्त करिश्मा नाहीये ती कपूर आहे. हा आणि ते 4-5 पिढ्या चालू आहे अजून. नाटकात त्या मुलाचा जो इम्प्रेशन त्याच्या डोक्यात होतं की बस इथे यायचं असेल तर तुमचं कोणीतरी गॉडफादर इथे लागतो किंवा तुमच्या घरातलं कोणीतरी काका मामा. सी हे इतकं भिनलं आहे त्याच्यामध्ये की नाही. आणि त्याला खरंच असं वाटायला लागतं की त्यामुळे आता ही माझी गॉड मदर आहे. लाईक प्रसंग तोडण्याचा जो नाटकातला आहे ना की हे का होत जातं की ही कुठली आयडिया आहे म्हणून म्हणलं की त्या कपूर या नावात तो गेलाय, सोल्ड आउट आहे. नाही आणि हे अजूनही घडतं. म्हणजे मला हे अलीकडे असं वाटायला लागलंय की सो कॉल्ड सेलिब्रिटीजनी ना कॉम्प्लिमेंट्स देताना जरा जबाबदारीने दिल्या पाहिजेत की कारण आता काय फारसं कोणी कुणाविषयी वाईट बोलत नाही. त्यामुळे नाटक बघायला एखादा ज्येष्ठ नट किंवा दिग्दर्शक येतो, तो नाटक झाल्यानंतर सगळ्यांचं कौतुक करतो किंवा एकांकिका स्पर्धेला आमच्यापैकी प्रत्येकजण अनेकदा जज म्हणून जातो, कुणीतरी चीफ गेस्ट म्हणून येतं आणि ते लोक ती पारितोषिकं देताना इतकी कौतुकं करतात ना की मला नंतर असं. आणि बरं ती मुलं नंतर खरोखर मी सवाई विजेता आहे ह्याच्यात आयुष्य काढतात. इट्स अ किलर. हा म्हणजे बरं ते पुलंनी जसं म्हणलंय ना की गाण्याचा क्लास चालवणाऱ्या मास्तरला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना हे म्हणावं लागतं की तुमची मुलगी लता मंगेशकरपेक्षा चांगली गाते. ह्याचं कारण त्याला क्लास चालवायचा आहे. हो ना. ते जर आई वडील किंवा ती मुलगी खरं मानायला लागले तर अवघड आहे. आणि तो सांधा जो तुटतो ना नाटकात म्हणजे जो मुळात त्या कॅरेक्टरचा तो इथेच आहे की म्हणून नाटकामध्ये मला ते रिलेव्हन्स तो जो मुद्दा म्हणतो ना आपण की तेव्हाचं आणि आत्ताचं का नाही केलं, कारण तो रिलेव्हन्स अजूनही तसाच आहे 2 पिढ्यांमधला. म्हणजे तू कितीही आज असं म्हणलंस की आता खूपच आपण वडिलांची मैत्रीपूर्ण संबंध, हो खरं असेल, पण ते किती टक्के आहे तू बघ. अजूनही आई वडिलांना आपण सांगितलेलं करिअर मुलांनी सेट करिअर छान करावं आणि आपण त्याच्यासाठी कशाला वाईट विचार करू. म्हणजे नाटकामध्ये जेव्हा म्हणतो अहो हुशार आहे म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे हुशार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलंच करायचं. म्हणून मीरानीच्या तोंडी एक वाक्य आहे, काय का तुझं ते की प्रत्येक खांद्यावरचं मडकं आपल्यासारखंच असलं पाहिजे, नसेल तर ते मडकं कितीही देखणं असो मी त्या नाठाळाच्या माथी काठी हाणणार. अरे माहिती तो वेगळं कोणीतरी आहे. तर हा मुद्दा माझ्या मते अजूनही लोकांमध्ये आहे. म्हणूनच आमच्या मुलांना दाखवतो ही जर का कॉमेंट तेव्हा असेल आणि आत्ताही असेल तर त्याचं कारण काय आहे. मग आपण नक्की काय बोलू शकतो. म्हणजे मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. आज एक्झॅक्ट माझंही वय 52-53 वर्षाचं आहे आणि माझा मुलगाही 24 वर्षाचा आहे, बरोबर आहे. मला तेव्हा असं वाटायचं की त्याच्याशी मैत्रीपूर्ण बोला वगैरे, पण नंतर
जेन्युअनली असं होतं की अरे मी तुझ्याशी मैत्रीपूर्ण वागायचंय, तू नाही. मी तुम्हाला म्हटलं की बाबा आपण आता जस्ट बी लाईक फ्रेंड्स वगैरे. तर म्हणलं तुझे बंपक फ्रेंड्स मला माहिती आहेत, ते तुला खूप आहेत, बाप एकच आहे ना, तर मी तुझ्याशी बापासारखाच वागतो. सो ह्याच्यातला ह्युमर किंवा ह्याच्यातली गंमत सोडून दे, पण मला वाटत राहतं ना गं की आता तो सतत हॉस्टेलला आहे आणि त्याला नाही आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी ठरवायला लागेल. सो कितीही गोड छान एकमेकांचं असलं तरी सुद्धा मला त्याच्या आयुष्यात काहीतरी ठरवावं लागेल, की मला त्याच्यासाठी काहीतरी ठरवावं लागेल. हे माझं जर सुटत नाही अजून. 23 वर्षाचा मुलगा आहे माझा मोठा, ज्याला माहीत, म्हणून नाटकात एक फार सुंदर वाक्य आहे. म्हणजे मी आता ते सगळंच सांगतो असा मुद्दा नाही की हो आम्हाला अधिकार आहेत ना, मतदान करून सरकार निवडायचा अधिकार आहे, पण आमचं करिअर काय निवडायचा अधिकार आहे का आम्हाला? तिथे तुम्ही सगळेजण मध्ये येणार ना. हा जो मुद्दा आहे ना, आज कितीतरी ठिकाणी अजून बघ, अच्छा आर्ट्सला घेतलीस ऍडमिशन, हो अरे एवढे चांगले मार्क मिळाले होते, मग सायन्सला का नाही घेतलीस असं विचारतात. हो हो मला चांगले मार्क मिळून मला मुद्दामून आर्ट्सला जायचं होतं, आणि आज तर मी असं ऐकतो की आर्ट्सला सुद्धा 95 आणि 96% मिळत नाही. विषय मला असं वाटतं विजय अरे हा relevant हा तो आहे. आत्ता जो आपण बोलतोय ना, हा म्हणून नाटक- मुद्दा त्या नाटकाचा आहे. मला ना ते नाटक बसवणं तेव्हा हे बोलताना आपण मागे जाऊन विचार करतो, अवघड गेलं बसवताना. याचं कारण माझ्या घरची सिच्युएशन. माझे वडील हा माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. आयुष्यात त्या माणसाने खड्डा तू खणतोयस, जर पडला खरचटलं तर त्याचं तो बघेल, फ्रॅक्चर झाल्यावर विचार करू. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांकडून किंवा आईकडून सुद्धा काही प्रमाणात जरा थोडंसं तणावच नाही. मी काहीही केलं तरी 100% सपोर्ट. मी माझ्या वडिलांच्या खांद्यावर हात टाकून फिरायचो. त्यांनी कधी असं सुद्धा बघितलं नाही. आणि म्हणजे कुठेही गेल्यानंतर त्यामुळे मला ही इमोशन जी होती ना, ती त्या काळात समजणं अवघड होतं. मला ते खूप सोपं गेलं, कारण माझं आणि माझ्या वडिलांचं नातं हे पूर्णपणे राहुल आणि बटू मामात उतरलेलं आहे. पण श्वेता, लेखकाबद्दल बोलतोय, त्याच्या नाटकामध्ये अनेक वाक्य अशी आहेत की जी आपण हायलाईट करून पोस्ट करू शकतो, आणि तू स्वतः एक लेखिका आहेस, तर तुझा अप्रोच या नाटकाकडे कसा होता? म्हणजे एक लेखिका डोकावते का? नाही, माझा एक हे खूप छान आहे, म्हणजे ते चांगलंच आहे. ते सिरियल असू दे किंवा कुठलेही, लेखकाने लिहिलेलं मी लगेच बदलायला जात नाही. म्हणजे जर का ते मला समजलं नाही तर मी त्यांना फोनही केला होता की हे वाक्य काय आहे, हा शब्द काय आहे, किंवा हेच वाक्य तुम्ही इथे का लिहिलं आहे, अशी मी त्यांच्याशी चर्चा केली. इनफॅक्ट आत्ता जेव्हा नाटकाच्या तालमी सुरू होत्या तेव्हा काही भाग वगळावा का, किंवा जे 10 ओळींमध्ये आहे ते समजा आता प्रेक्षकांची अवधान कक्षा कमी झाली आहे आणि आपल्याला नाटकाच्या ड्युरेशनचं भान ठेवावं लागेल, हे सगळं विचारात घेत असताना आमचं असं झालं की मग या 10 ओळींचा सार आपण काही 4 ओळी करू शकतो का, किंवा आता जेव्हा नव्याने आपण त्या नाटकाकडे बघतोय तर आमची ही चर्चा झाली की या नाटकातून कुठेही असा मेसेज जाता कामा नये की अभिनय हे क्षेत्र वाईट आहे. बरोबर. त्या दृष्टीने काही तू त्याला वाक्य, पात्र आहेस का? हा, तर ही जी वाक्य टाकली ही नव्याने टाकली, तर त्याच्यासाठी अगदी इतकी वेळ येईपर्यंत मी ह्यांनी लिहून पाठवायची वाट बघत होते. ते म्हणाले की अगं उलट तू तिथे आहेस तर मी कशाला लिहू, असं ते म्हणाले. नाही, आणि यांची तिघांची ऑब्व्हियसली चर्चा चालू असणार. एक्झॅक्टली. माझं म्हणणं असतं की तो फ्लेवर असतो ना त्या लेखकाचा, त्याची लेखणी चालते ना ती चालू देत. आणि मालिका, तू निर्माती आहेस, तुलाही माहिती आहे मालिकांच्या सेटवर बरेचदा असं होतं की आजकाल तर असा अलिखित नियम झालेला दिसतो की जे आलेलं आहे ते बोलायचंच नाही. माझं म्हणणे तेच बोलायचं, एक शब्द बदलला पण नाही तो पाहिजे. कलाकारांच्या दृष्टीने तो एक अलिखित नियम झालेला आहे. लेखिका म्हणून मला हे नाटक आणखीन इंटरेस्टिंग याच्याकरता वाटलं की याचं क्राफ्ट, याचं काय क्राफ्ट आहे. बरं, अशी हे एक माइलस्टोन नाटक आहे, 900 प्रयोग झालेले आहेत या नाटकाचे तेव्हा. तर माझं असं आलं की अरे हे नाटक आपण आता हातात घेतोय, तर त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये शिरल्याशिवाय किंवा त्याचा भाग झाल्याशिवाय हा अभ्यास होत नाही. तर इथे माझा दुहेरी अभ्यास सुरू होता, म्हणजे अभिनेत्री म्हणून एक, आणि लेखनाच्या याने की कसं लिहिलंय, एक एक सीन कसा बांधलाय. तो याच्यातलं एकही सीनचं काहीच नाही हलवू शकत, इतकं ते घट्ट आहे.
कमीत कमी 4 ते 5 वेळाला या नाटकाच्या एडिटवर बसलो आणि काहीही काहीही edit करू करू शकलो नाही. खरं तर ते थोडंसं म्हणजे वेळ घेऊन बोरिवलीच्या एका प्रयोगाला विजय सरांनी वेळ घेऊन बोलवलं होतं. आम्ही जेव्हा बसलो होतो चौघही, प्रशांत, तनिषा, दादा, मी आणि सर पण, आम्ही नाटक कमी करायचं म्हणून आलो होतो आणि प्रत्येकाने विचार करून यायचा होता की कुठे कुठे काय काय. यू विल नॉट बिलीव्ह, आम्ही प्रत्येकजण आपापलं सांगत होतो की मी ते जे वाक्य म्हणते ना ते आपण कट करू. मग हा म्हणायचं नाही हिचं ते वाक्य असलंच पाहिजे. मग हा म्हणायचं त्यापेक्षा माझं हे कट करू. मग प्रश्न नाही दादा तुझं तर ते तर पाहिजेच. आणि मग आम्हाला लक्षात आलं की नाही, आपलं सगळ्यांचं इंटरडिपेंडंट आहे. हे मी नाही बोलले तर पुढच्या प्रवेशात तो ते नाही बोलू शकणार. सो ते कटच नाही होऊ शकत. ती समुपदेशक आहे ना, तर उदाहरणं देऊन जास्त छान समजवलं जातं. तर ती जी एकाऐवजी 4 उदाहरणं होती ती आम्ही फक्त 2च ठेवली. एवढंच थांबवू शकलो, बाकी काहीही हात लावता आलेला नाही. त्याच्या लेखनाचं समूह बलस्थान पण तेच तेच आहे, आहे. हो. त्याला तो तेवढंच लिहितो. हो. आलेल्या एकाही प्रेक्षकांनी अरे जरा मोठं होतंय असं एकदा मला पण नाही वाटलं. आम्ही घाबरून विचारायचो काही काही हो, वेळेला की काही जरा, तर लोकांना असं काय नाही म्हणजे की ते नाटकच, कारण इतकं गोळीबंद किंवा एकातनं एक विषय ह्याच्यातनं त्याच्यात, म्हणून हा अर्थ, म्हणून हे शब्द, म्हणून हा सीन, म्हणजे संपूर्ण नाटक तुला 6 महिन्यांमध्ये घडलेलं दिसतं. ऍक्च्युली ही पण त्याच्यात गंमत आहे ना की एवढा टाइम स्पॅन आहे त्या नाटकामध्ये. म्हणून त्या नाटकात त्यांनी ते प्रोग्रेस पहिल्यांदा पहिल्या अंकामध्ये मुलाची बाजू मांडणार. ज्याच्यात बटूमामाचं कॅरेक्टर त्याच्या तोंडून दिसतं. सेकंड ॲक्टमध्ये मुलाचं रिअलायझेशन, बटूमामाचं रिअलायझेशन, तेव्हा त्याची संपूर्ण मोठी बाजू हिला समजणे. या नाटकामध्ये असे 2 सीन्स आहेत. म्हणजे आपण एकांकिका म्हणावा 30 ते 35 मिनिटं करतो, 35 मिनिटाचा सलग सीन आहे. आईला हो, इट्स टफ. त्याच्या लेखनाचं समूह बलस्थान पण तेच तेच आहे. आहे. त्याला तो तेवढंच लिहितो. हो. म्हणजे हा अनेक नाटकांमध्ये असेल किंवा मालिकांच्या तेवढंच तो त्यांनी म्हणाले प्रोसेसच पण. डोक्याची ती आहे. ते म्हणाले ना, म्हटलं ते 10च्या ऐवजी ती 3 वाक्य ती तुम्हीच द्या ना लिहून. ते म्हणे अगं मी 15 लिहीन आता, तू लिहायला लावशील तर त्याच्यापेक्षा ते तू लिही आणि तुम्ही पुढे जा, असं ते म्हणाले. सो आमच्या नाटकाला जेव्हा जेव्हा मुलं आली आहेत किंवा आई वडील आहेत, पुढच्या वेळेला आम्ही आमच्या मुलांना घेऊन येऊ किंवा So, पालकांना घेऊन येऊ. हा एक अत्यंत पॉझिटिव्ह मुद्दा आमच्यासाठी. ज्यांनी राहुलचं काम केलंय ती मुलं, ती ॲक्टर्स फार गुणी होती आणि त्यांचे स्टार झाले. म्हणजे जितू, अनिकेत, हा आत्ताचा जो मुलगा आहे प्रशांत, तो पण खूप प्रॉमिसिंग आहे. Absolutely. तुमच्याबरोबर ताकदीने उभं राहणं काही खाऊ नये. काय आवडलं सांगू त्या मुलाचं? पहिले 5-7 प्रयोग तो दर प्रयोग वेगवेगळा करत होता. हां, आता वाव म्हणजे कशा अर्थाने, मी विजयला सांगायचो करू दे त्याला, किंवा आत्ता हे होतंय, मी असाच होतो. मला माहिती आहे की तो मुलगा वेगवेगळा प्रयोग करतोय कारण तो सतत डोकं चालू आहे. ॲक्टर म्हणून त्या मुलाचं डोकं चालू असेल ना बॉस, तर हा मोठा आहे. ते जे शोधणं आहे ना ते त्या पोरामध्ये आहे. त्याने जी मजा आहे त्यांना समोर को ॲक्टर म्हणून काम करताना की आई शपथ ह्यांनी आज असं केलं, हे बघ आज असं केलं, आज हे करून बघितलं. म्हणा तुलाही माहिती आहे ॲक्टर म्हणून काम करत असताना जर का चांगला ॲक्टर समोर असेल ना, तर तुला लहान आहेस का मोठा आहेस हा प्रश्न नाही आहे. खरं. इट इज जस्ट गिव्ह अँड टेक. की मग तू अजून काय, आम्ही किती एकमेकांकडे बघून काम करतो. मी एखादा लोक जरी एखाद्या नाटकात राहिला तरी मला त्या दिवशी परत विचार, दादा तो लोक राहिला, तो का नाही दिलास, मी हा लुक देते. तर तो हे जे आहे ना ॲक्टर म्हणून एकमेकांच्या बरोबरीने काम करणं, मला कधीही हे आवडलेलं नाही आहे. म्हणजे अनेक वेळेला असं म्हणतात की या नाटकात तूच सो तो पराभव आहे. कुठल्याही एका ॲक्टरचं नाव जर नाटकात घेतलं गेलं की तर तो ॲक्टर म्हणून पराभव आहे. थँक्यू व्हेरी मच. भाई आपण नाटकावर खूप चर्चा केली. आम्ही एक नवीन आयटम ट्राय करणार आहोत, तर तुम्ही जरा सपोर्ट करा. रॅपिड फायर इन टर्म्स ऑफ जनरल नॉलेज. म्हणजे विजय जिंकणार 100%. 100%. इट्स नॉट गॉसिपी रॅपिड फायर. श्वेता तुझ्यापासून सुरू करूया. आनंद इंगळेची 4 नाटकं सांग. खरं खरं सांग, ये जो पब्लिक है, सूर्याची पिल्ले, नकळत सारे घडले. ओके. पु ल देशपांडेंची 3 नाटकं सांग. व्यक्ती आणि वल्ली, ती फुलराणी, हे पटकन सांगतेस रवी सर.
तुझा आहे तुझं आहे तुझं पाशी. आय एम व्हेरी लॉंग कॉमेडी हा माझा. आय एम फॉरगेटिंग नेम्स अँड यू आर आस्किंग मी नेम्स ओनली, सो इट्स व्हेरी टफ. तू मालिका पण लिहितेस, मालिकांमध्ये काम पण करतेस. एका गाण्यावरती सिरियल चालू आहे सध्या, नाटकातल्या गाण्यावर. नाटकातलं ती परी अस्मानीची. बरं सिरियल नाहीये पण युअर व्हेरी क्लोज. ओ अच्छा. You're सुख very- म्हणजे नक्की काय असतं? सुखवून नक्की काय असतं. मोरूची मावशी मध्ये मावशीचं काम 3 नोन ऍक्टर्सने केलेलं आहे आज. ते तिघांची नावं. विजय चव्हाण पहिली, भरत जाधव, तिसरं कोण आहे? तिसरा कॅच आहे आय नो Oh, is it? मोहन जोशी. करेक्ट. ऑफकोर्स. इव्हन हेच सतीश तारे. सतीश तारेने पण केलं होतं. मिलिंद शिंत्रेनेही केलं होतं. बापूराव माने. बापूराव माने पहिली मावशी. परफेक्ट. बापूराव माने. मस्त. तुला 4 आनंद प्रश्न. झाला? नाही नाही आनंदला विचारायचं आहे. ओके एंडला आहे. जे 4 प्रश्न झालेत. श्वेताने लिहिलेलं नाटकाचं नाव सांग. 38 कृष्णविला. मतकरींच्या 4 नाटकांची नावं. काळी राणी. येस. त्याच्यानंतर 4 दिवस प्रेमाचे. बरोबर. त्याच्यानंतर जादू तेरी नजर. ओके. त्याच्यानंतर अनेक आहेत. आता कुठलं सांगू तुला नेमकं. लोककथा 78. जरा वेगळं सांगतो. ओके. साहेबची डार्लिंग. नाही मी थोडंसं त्यांचं प्रायोगिक हो. ह्याच्यातलं काम खूप आहे ना. मी प्रियतमा. बालनाट्य शोधत होतो खरं तर, कारण तेही त्यांनी खूप अलबत्या केलं. अलबत्या. हा म्हणूनच म्हटलं की पराग हे पॉप्युलर कॅरेक्टर कुठल्या नाटकात? लग्नाची बेडी. अशोक सराफने काम केलेले 2 नाटकांची नाव. व्हॅक्युम क्लीनर. डार्लिंग डार्लिंग. अंड्या. विजय केंकरे आणि वंदना गुप्तेने केलेल्या नाटकाचं नाव सांग. विजय केंकरे आणि वंदना गुप्तांनी काम केलेलं नाही नाही. त्यांनी डिरेक्ट केलंय, तिने काम केलं. वंदू मावशींनी काम केलं होतं तुझ्या बरोबर. तुला जरा थोडा टफर क्वेश्चन आहे. आय थिंक यांचं डॉक्टर लागू होते त्या नाटकामध्ये. सुंदर मी सुंदर मी म्हणून. संजय मोनेनी लिहिलेली 2 नाटकं. झालं एकदाचं 1 आणि अर्थातच ना 9,57,00,000. बाकी तर याचं कारण असं आहे, या दोन्ही नाटकात मी काम केलंय. ओ. नीता अंबानी जे थिएटर आहे तिथे हल्ली म्युझिकल्स होतात आणि परदेशातली म्युझिकल्स येतात. तिथे झालेली 2 म्युझिकल्स. साऊंड ऑफ म्युझिक आणि आत्ता चालू आहे लाईफ ऑफ पाय. लफडं सोहळ्यातलं नावाचं एक नाटक होतं. हो. ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या नावाने आलं. त्याचं नंतरचं नाव काय होतं? लफडं सोहळ्यातलं माझ्या अंदाजाने तेव्हा सुधीर जोशींनी पहिल्यांदा त्याच्यात काम केलं होतं. माझ्या मते नंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशींचं नाटक जे विजयनीच आता परत बसवलं. त्या नाटकामध्ये ओरिजिनल काम सुधीर जोशी, रमाकांत देशपांडे. हा. आणि त्याचं रिवायवल एकदा पाहावं करू. सुधीर त्याच्यात जोशी, मोहन जोशी आणि Correct. नंतर संजय काका. सॉरी सुधीर नाही, मोहन जोशी, रमाकांत देशपांडे, मोहन जोशी, सुधीर जोशी. हा. आणि नंतर संजय काका आणि मंगेश कदम. मंगेश कदम एकदा पाहावं करू. विजय दादा, करंटली वेस्ट एंडला चालू असलेली 2 म्युझिकल्स. 2 म्युझिकल काय म्हणजे तुझं मटिल्डा आणि लायन किंग. आणि 2 नॉन म्युझिकल प्लेज. 2 प्ले 2:22 2:22 2:22 आणि डेथ ऑफ अ सेल्स. तोमी नव्हेच मधली जी अनेक कॅरेक्टर्स आहेत त्यातली 4 कॅरेक्टर्सची नावं सांग. हे कठीण आहे, मला नाही. ऑफकोर्स येईल. येईल की मला येईल. मला येईल. असं त्याला विजयला येईल. कसं अमेज्ड. ते उगाच सांगतायत असं. लखोबा लोखंडे, मग काय. अग्निहोत्री, महत्वाचं सर्वात सगळ्यात अग्निहोत्री महत्त्वाचं, मिस्टर. दातार, सुनंदा बॅरिस्टर सुनंदा विप्रदास. दातार आणि महाराज कोंडो. राधेश्याम महाराज. राधेश्याम खरे येतात सगळे. प्रशांत दामलेचं पहिलं गाजलेलं नाटक. प्रशांत दामलेचं पहिलं गाजलेलं नाटक ब्रह्मचारी. साहेबजी डार्लिंग हे पण दुसऱ्यांदा रंगभूमीवर आलेलं नाटक आहे. तर त्याचं ओरिजिनल आणि त्याचं ओरिजिनल आर्सेनिक अँड ओल्ड लेस जोसेफ केसरलिंग नावाच्या नाटककाराचं नाटक मूळ. त्याचं पहिलं वर्जन मराठीतलं 84चा फेरा, लेखक वसंत माने. त्याचं दुसरं वर्जन वळलं तर सूत, भालचंद्र सोळे. तिसरं वर्जन हा 13वा, अनिल जोगळेकर. करेक्ट. मी बसवलं होतं. आणि चौथं साहेबजी डार्लिंग. साहेबजी डार्लिंग. जे मंगेशने बसवलं होतं, जे मतकरींनी लिहिलं होतं. तर नकळत सारे घडले या नाटकावर आपण खूप
मस्त चर्चा केली. तुम्ही चौघही इथे आलात आणि गप्पा मारल्यात म्हणून धन्यवाद. आणि नाटकाचे 20च प्रयोग झालेले आहेत, त्यामुळे नाटक नवीन आहे, तर सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्ट्रॉबेरी पिक्चर्स डिजिटल प्लॅटफॉर्म #SPDP